आर गोइंग टू डिस्कस द 12th टॉपिक ऑफ अगर तंत्र सिरीज, ज्याचं नाव आहे विथ रिंग्लिश. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये काय काय आहे, तर आपल्याला इनऑर्गॅनिक ॲसिड्स आहे, ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, नंतर अल्कलीज, ॲस्पेक्सियंट्स, नॉन मेटॅलिक पॉयझन्स, हायड्रोकार्बन, ॲग्रोकेमिकल पॉयझन आणि हाऊसहोल्ड पॉयझनचे आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर इनऑर्गॅनिक ॲसिडमध्ये पहिलं काय येतं, सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड. तर आपण 1 बाय 1 इथला बघू. त्याच्यामध्ये आपल्याला लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय काय सांगितले आहेत, फिटल डोस, फिटल पिरियड, साईन सिम्टम, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम अपीअरन्स आणि मेडिकल लिगल आस्पेक्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण वेटेज बघू, त्याच्या अकॉर्डिंग आपण हा चॅप्टर प्रिपेअर करणार आहे. त्याच्यामध्ये MCQ शकतो आपल्याला, SAQ नाही सांगितलं त्याच्यामध्ये, पण LAQ याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट आपल्याला LAQला सुद्धा येतो. ठीक आहे. पहिलं आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉयझनमध्ये 2 सांगितलेले आहेत, ॲसिड पॉयझनिंग आणि अल्कली पॉयझनिंग. ठीक आहे. तर जी मिनरल्स असतात इनऑर्गॅनिक ॲसिड्स, त्याच्यामध्ये काय आहेत एक्झाम्पल त्याचे सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड. ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये काय काय, कार्बोलिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. आणि अल्कली पॉयझनिंगमध्ये काय येते, तर हायड्रेट्स, कार्बन्स ऑफ सोडियम, पोटॅशियम आणि अमोनियम. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पहिले बघू आता ॲसिड पॉयझनिंग काय असते, तर तुम्ही बघू शकता पिक्चरमध्ये, क्लिअर नाही आहे. त्याच्यामध्ये कोरोजन दाखवलेलं आहे टंग वगैरेचं. ठीक आहे. काय म्हटलं यांनी, ॲसिड्स आर हायली टॉक्सिक, कोरोजिव्ह अँड कॉजेस द इंजुरीज टू द ह्युमन. इट कुड बी एक्सपोज एदर बाय द इंजेक्शन ऑर टिश्यू कॉन्टॅक्ट टू दी स्किन. त्याचे आपण कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतो. जनरल फीचर्स काय आहेत त्याच्यामध्ये इट कॅन बी सुसायडल, होमिसायडल किंवा ॲक्सिडेंटल. The various common acids which are formic, nitric, sulfuric acid, hydrochloric acid, carbonic, ऑक्झॅलिक आणि ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. साईन अँड सिम्टम्स काय सांगितलेले आहेत, आफ्टर द इंजेक्शन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड्स, तर बर्न ऑन ऑर अराउंड द लिप्स, म्हणजे जो आपले जे ओठ आहे ते जळलेले दिसतात. बर्निंग इन द माउथ, थ्रोट आणि स्टमक. ऑफन फॉलो बाय दी हेवी वॉमिटिंगसुद्धा होऊ शकते आपल्याला. डायरिया, इंटेन्स थर्स्ट. ठीक आहे. इन सिवियर केसेस पेशंट मे हॅव अनकॉन्शियसनेस, सायन्स ऑफ आणि किंवा सिम्टम्स ऑफ ॲस्पेक्सिया, शॉक आणि सिझरमध्ये पेशंट जाऊ शकतो. ट्रीटमेंट काय याच्यामध्ये, तर डू नॉट इंड्यूस इमेसिस. आपल्याला याच्यामध्ये पेशंटला इमेसिस द्यायची नाही आहे. ठीक आहे, द्यायची नाही आहे. नंतर गिव्ह हाफ लिटर ऑफ वॉटर ऑर मिल्क टू विच, त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आपल्याला, मिल्क ऑफ मॅग्नेशियम 50 ग्राम शुड बी ॲडेड. नंतर इफ मिल्क ऑर वॉटर इज नॉट अवेलेबल, तर आपण काय देऊ शकतो, ऑलिव्ह ऑइलसुद्धा पेशंटला देऊ शकतो. बटर, व्हाईट ऑफ एन एग, बार्ले वॉटर कॅन बी गिवन. इमर्जन्सी ट्रीटमेंट घ्यायची पेशंटची, एअरवे, ब्रिथिंग, सर्क्युलेशन त्याचं आपल्याला मॉनिटर करायचं आहे. सेकंड आपण बघू इनऑर्गॅनिक ॲसिड. त्याच्यामध्ये एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड. पहिलं एक्झाम्पल बघू, याच्यामध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिड, H2SO त्याचा फॉर्म्युला आहे. काय आहे सल्फ्युरिक ॲसिड, तर त्याला काय म्हणतो आपण, ऑइल ऑफ विट्रिऑलसुद्धा म्हणतो. अँटिक्विटी ॲज अ ऑइल ऑफ विट्रिऑल. इन अ मिनरल ॲसिड कंपोज ऑफ एलिमेंटल सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला H2SO4. प्रॉपर्टीज काय त्याच्या H2SO4च्या, तर हेवी आहे, ऑइली आहे, कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे आणि नॉन फ्युमिंग लिक्विड आहे. नेचर कसं त्याचं हायग्रोस्कोपिक आहे, म्हणजे काय करतो, वॉटरला ॲब्सॉर्ब करू शकतो. कार्बन ॲज ऑर्गॅनिक सबस्टन्स. पिटल डोस किती सांगितलं आहे, तर 5 to 10 ml. पिटल पिरियड सांगितलं आहे 12 to 18 hours. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघू साईन अँड सिम्टम्स काय दिलेले आहेत, तर सिव्हिअर पेन इन कॉन्टॅक्ट, सिव्हिअर बर्न अँड टिश्यू डॅमेज, वॉमिटिंग विथ ब्लड, स्किन बर्निंग, ड्रेनेज आणि पेन, आय बर्निंग, ड्रेनेज, पेन मे कॉज विजन लॉस, ब्लूइश स्किन, लिप्स आणि नेल्स, कफिंग, चेस्ट पेन, ब्रिथिंग डिफिकल्टी, शॉर्टेज ऑफ ब्रेथ, रॅपिड पल्स, रॅपिड फॉल डाऊन. ठीक आहे. रॅपिड फॉल डाऊन, ब्लड प्रेशर याच्यामध्ये सिम्टम दिसू शकतात. ट्रीटमेंट काय याच्यामध्ये, फ्लश विथ वॉटर इफ कॉन्टॅक्ट ऑन स्किन ऑर आईज, अ थिक पेस्ट ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड ऑर कार्बोनेट ॲप्लिकेशन. अँटीबायोटिकचा यूज करू शकतो, नंतर ड्रेसिंग ऑफ वूंड लेटर. ठीक आहे. तर जेणेकरून आपण जे फर्दर इन्फेक्शन त्याला प्रिव्हेंट करू शकतो. पोस्टमॉर्टम अपीअरन्समध्ये काय दिसते, तर कोरोजन ऑफ स्किन, ओरल कॅव्हिटी इन्क्लुडिंग टंग आणि थ्रोट. कोरोजन ऑन हँड मे ऑल्सो बी फाउंड. टीथ कसे दिसतात, चॉकी व्हाईट अपीअरन्स असतो टीथचा. नंतर द कलर ऑफ कोरोडेड एरिया अपीअर कसा होता आपल्याला, ब्राउनिश किंवा ब्लॅकिश. पर्पोरेशन इन स्टमक. इन सिव्हिअर पॉयझनिंगमध्ये काय दिसू शकते, तर स्टमकमध्ये पर्पोरेशनसुद्धा दिसू शकतं आपल्याला. मेडिकल लिगल आस्पेक्ट काय यायचं, तर कोरोजिव्ह ॲसिड्स आर कॉमनली यूज विट्रिओलेज, म्हणजे जे आपण म्हणू शकतो याला काय म्हणतात, त्याला एखाद्याला हल्ला करणे, ॲसिड हल्ला करणे, त्याच्यामध्ये याचा यूज होतो. ॲक्सिडेंटल पॉयझनिंग ऑकर इन द लॅबोरेटरी अँड इन चिल्ड्रनमध्ये होऊ शकते. ॲक्सिडेंटल पॉयझनिंग याची रेअरली यूज फॉर द सुसाईड आणि होमिसाईड पर्पजसाठी, कारण माहिती आपल्याला त्याचे जे सिम्टम्स आहेत ते खूप सिव्हिअर आहेत. ठीक आहे, म्हणजे पेनफुल डेथ आहे. ॲसिड्स आर समटाईम यूज फॉर द अबॉर्शन पर्पजसाठी सुद्धा यूज करतात. ठीक आहे. याच्यामध्ये जे विट्रिओलेज म्हटलेलं आहे, ॲसिड अटॅक इन्व्हॉल्व अन इंटेन्शनल ॲक्ट ऑफ व्हायलन्स इन विच एनी कोरोजन इज थ्रोन इन टू द फेस ऑफ द बॉडी ऑफ द पर्सन विथ द इंटेन्शन ऑफ डिसफिगरिंग देम. ठीक आहे. द मोस्ट कॉमन टाइप्स ऑफ कोरोजिव्ह यूज इन दिस अटॅक इज सल्फ्युरिक ॲसिड किंवा आपण काय म्हणतो त्याला विट्रिओलेज किंवा ऑइल ऑफ विट्रिओल. ठीक आहे. ह्यालाच काय म्हणतात, सल्फ्युरिक ॲसिडला द स्ट्रॉंग ॲसिड कोरोजिव्ह अँड हॅज अ toxic nature that is capable of causing bodily injuries leading to damage to mucous membrane.
टिश्यू किंवा स्किन विथ ब्लाइंडनेस, बर्निंग, स्कार ऑफन लिडिंग टू द सिग्निफिकंट डिसफिगरमेंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण बघितलं. नेक्स्ट टॉपिक बघू आता आपला हायड्रोक्लोरिक ॲसिड. ठीक आहे. सिनॉनिम्स काय तर यातच म्हटलेलं आहे यांनी म्युरियाटिक ॲसिड किंवा स्पिरिट्स ऑफ सॉल्ट म्हटलेलं आहे. प्रॉपर्टीज काय आहे हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या, कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे, ओलाटाईल, फ्युमिंग लिक्विड अँड मे अक्वायर येलोइश टिंज वेन एक्सपोज टू दी एअर. त्याचा कलर कसा होतो तो येलोइश टिंज. फिटल डोस काय सांगितलं तोच आहे सेम 50 to 20 ml. फिटल पिरियड 18 to 30 hours. साइन अँड सिम्टम काय सांगितलं येतं डज नॉट स्टेन म्युकस मेम्ब्रेन बट इन स्ट्रॉंग डोसेस इट कोरोडेट द म्युकस मेम्ब्रेन. परफोरेशन याच्यामध्ये रेअर होतं. ग्रेट इरिटेशन टू रेस्पिरेटरी ट्रॅक ऑन फ्यू इन्हेलेशन. त्याच्यामुळे होऊ शकते इरिटेशन. नंतर शॉक म्युटेशन जाऊ शकतो. ट्रीटमेंट काय तर एअरवे ब्रिदिंग आणि सर्क्युलेटरी मेंटेनन्स. रिमूव्ह द क्लोथिंग अँड फ्लश द स्किन, हेअर्स अँड आय विथ वॉटर. डू नॉट इंड्यूस इमेसेस. याच्यामध्ये सुद्धा इंड्युसेस नाही सांगितलेले आहे. टू फॉलो 4 to 8 ounces ऑफ वॉटर ऑर मिल्क. सपोर्ट रेस्पिरेटरी अँड कार्डिओस्क्युलर फंक्शन. पोस्टमॉर्टम अपेरन्स काय सांगितलं हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये द स्किन ऑर म्युकस मेम्ब्रेन शो दी कोरोजन. द स्किन मे बी ब्राउनिश डिस्कलर्ड अँड पर्चमेंटली. ठीक आहे. नंतर काय म्हटलं यांनी कोॲग्युलेशन ऑफ द सर्फेस ऑफ द टंग अँड इन द म्युकोजा फायरिंग्स अँड द इसोफॅगस सीन. स्टमक कसं झालं त्याच्यामध्ये सॉफ्ट, इडिमॅटस, कंजेस्टेड. स्टमक कंटेंट जे आहे ते पण कसं असते तर मिक्स विथ द ब्लड. ठीक आहे. इन्फ्लेमेशन अँड इडिमा ऑफ रेस्पिरेटरी पॅसेजमध्ये दिसतो. नेक्स्ट आहे आपला नायट्रिक ॲसिड HNO2. त्यात सिनॉनिम्स काय ॲक्वाफोर्टिस, रेड स्पिरिट ऑफ नायटर. इम्पॉर्टंट आहे MCQला विचारतात. प्रॉपर्टीज काय इट इज क्लिअर, कलरलेस, फ्युमिंग लिक्विड हॅव्हिंग पंजंट ऑर्डर. इट गिव्स येलोविश डिस्कलेशन विन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. फिटल डोस सेम 10 to 15 ml. फिटल पिरियड 12 to 24 hours. साइन अँड सिम्टम काय सांगितलं याच्यामध्ये तर लिप, टंग अँड म्युकस मेम्बर ऑफ माउथ फर्स्ट सॉफ्टन अँड लायटर ऑन टू बिकम येलो. तिथंसुद्धा येलो कलरचे दिसतात. ॲबडॉमिनल पेन, डिस्टेंडेड आणि टेंडर ॲबडॉमिन दिसते त्याच्यामध्ये. इरिटेशन अँड डॅमेज ऑफ आय, डिस्निया अँड कन्स्ट्रक्शन ऑफ थ्रोट वेन फ्युमिंग इम्युन. ट्रीटमेंट काय गिव मिल्क किंवा वॉटर द्यायचं पेशंटला. नंतर गिव 4 to 6 ounces ऑफ मिल्क ऑफ मॅग्नेशिया. ऑन इन्हेलेशन 5 फ्रेश एअर ऑक्सिजन आणि इन्हेलेशन ABC सपोर्ट द्यायचा आहे. पोस्टमॉर्टम अपियरन्समध्ये काय दिसतं आपल्याला कोजन ऑफ द स्किन, अँगल ऑफ द माउथ, लिप्स, म्युकोजा, येलोइश डिस्कलरेशन. स्टमक कशी दिसते सॉफ्ट आणि फ्रायबल, अल्सरेटेड. परफोरेशन दिसतं त्याच्यामध्ये लेस कॉमन असते. नंतर ऑर्गॅनिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड, कार्बोलिक ॲसिड आणि फॉर्मिक ॲसिड. ठीक आहे. ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये आपण फर्स्ट घेऊ होता. ऑक्झॅलिक ॲसिड काय तर अन ऑर्गॅनिक ॲसिड इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड विथ ॲसिडिक प्रॉपर्टी. द मोस्ट कॉमन ऑर्गॅनिक ॲसिड इज द कार्बोक्झिलिक ॲसिड. दिस ॲसिडिटी इज असोसिएट विथ द कार्बोक्झिलिक ग्लुटासिड. जी ॲसिडिटी असते ती कशामुळे असते तर COOH ग्रुपमध्ये असते. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण ऑक्झॅलिक ॲसिडची स्टडी करू. वन बाय फॉर्म्युला काय आहे C2H2O4.12H2O. ऑक्झॅलिक ॲसिड काय आहे तर ऑर्गॅनिक ॲसिड आहे विथ द सिस्टमॅटिक नेम इथॅन डायोनिक ॲसिड. ठीक आहे. इट इज द सिम्पलेस्ट डायकार्बोक्झिलिक ॲसिड. त्याचा कसा असतो तो व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतो which found the colorless solution in water. Its name comes from the fact that early investigators isolated oxalic acid from the flowering plant of the genus Oxalis. म्हणून त्याला काय म्हटलं आहे तर ऑक्झॅलिक ॲसिड, कॉमनली नोन ॲज द वूड सोरेल्स. इट ऑकर नॅचरली इन मेनी फूड्स. एक्सेसिव्ह इंजेक्शन आपण केलं त्याला त्याचे काय होऊ शकते स्किन कॉन्टॅक्ट जर असेल त्याच्यामध्ये तर डेंजरस असू शकते. सिनोनिम्स काय तर ॲसिड ऑफ शुगर म्हटलेलं आहे. नंतर सॉल्ट ऑफ सोरेल सुद्धा याला म्हटलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. प्रॉपर्टीज काय याचे तर हा सुद्धा कलरलेस आहे, ट्रान्सपरंट आहे, ऑर्डरलेस आहे. प्रिझमॅटिक क्रिस्टल्स असतात रिसेम्बलिंग द क्रिस्टल ऑफ मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंक सल्फेट. इट हॅज सॉर अँड स्लाइटली बिटर ॲसिडिक टेस्ट काय सांगितलेस बिटर अँड ॲसिडिक. इट इज प्रेझेंट इन रुबब, लीव्स, बीट्स अँड मेनी अदर व्हेजिटेबल्स. पोटॅशियम ऑक्सलेट, सोडियम ऑक्सलेट अँड अमोनियम ऑक्सलेट आर द टॉक्सिक सॉल्ट्स ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड. फिटल डोस सेम आहे 15 to 20 ग्राम. आपण आधी बघितलं कारण ते लिक्विड फॉर्ममध्ये होते म्हणून आपण ml मध्ये बघितलं. याचं काय सांगितलं तर 15 to 20 ग्राम. फिटल पिरियड 1 to 2 hours इतका कमी सांगितलेलं आहे. मेकॅनिझम रिॲक्शन आपण दोन बघू शकतो, लोकल आणि सिस्टमॅटिक इफेक्ट काय होतात. तर लोकल काय म्हटलेलं आहे तर कोरोजन होऊ शकते व्हेन यूज कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ॲक्ट ॲज इरिटंट व्हेन यूज इन द डायल्यूट फॉर्म. त्याने डिफरन्स दिलेला आहे. जर आपण जर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये यूज केलं तर ॲज अ कोरोजिव्ह ॲक्ट करतो आणि डायल्यूट जर फॉर्ममध्ये आपण जर यूज केलं तर इरिटंट म्हणून आपल्या बॉडीवर ॲक्ट करत असतो. सिस्टमिक काय आहे तर आफ्टर ॲब्झॉर्प्शन ऑक्झॅलिक ॲसिड कंबाईन्स विथ कॅल्शियम आयन कॉजेस द हायपोकॅल्केमिया. इट ऑल्सो कॉजेस ट्युब्युलर नेक्रोसिस अँड रिनल फेल्युअर. साइन अँड सिम्टम काय म्हटलेलं आहे लोकलमध्ये कोरोजन ऑफ म्युकोजा विथ अंडरलाईन कंजेशन. द कोरोडेड एरिया इज रिपोर्टेड एज स्कारलेटेड. तर ॲपरन्स कसा असतो तर स्कारलेट ॲपरन्स. इम्पॉर्टंट आहे ऑक्झॅलिक ॲसिड एक्झाममध्ये सुद्धा विचारतात. सिस्टमिकमध्ये काय तर वॉमिटिंग, डायरिया, हायपोकॅल्केमिया. कारण आपण बघितलं याच्यामध्ये काय आहे तर कशाची बाइंड होत आहे तर कॅल्शियमशी. त्याच्यामध्ये काय दिसतं त्याच्यामध्ये हायपोकॅल्केमिया. मसल इरिटेबिलिटी, टेंडरनेस, क्रॅम्प, कन्व्हल्जन्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक साईन सांगितलेले आहे फोस्टेक्स
साईन पॉझिटिव्ह दिसते त्याच्यामध्ये. वेन टॅपिंग इज डन ओवर फेशियल नर्व एरिया देर इज अ स्पाझम ऑफ मसल. मेटाबॉलिक ॲसिडोसिस, रिनल फेल्युअर आणि युरिन याच्यामध्ये दिसतो. ट्रीटमेंट काय आहे, तर लोकल एक्सपोजर असेल तर वॉश द अफेक्टेड एरिया विथ द कोकोनट वॉटर. गॅस्ट्रिक लवाज विथ कॅल्शियम ग्लुकोनेटमध्ये म्हटलेलं आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे काय सांगितलेलं आहे याचं, गॅस्ट्रिक लवाज तर कॅल्शियम ग्लुकोनेट किंवा कॅल्शियम लॅक्टेटसाठी देऊ शकतो आपण. नंतर कॅल्शियम ग्लुकोनेट आपण त्याला इंट्राव्हेनसली सुद्धा देऊ शकतो आणि सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट द्यायची पेशंटला. इम्पॉर्टंट आहे इथे विचारलं आपल्याला ट्रीटमेंटमध्ये आपण काय ट्रीटमेंट देऊ शकतो. ठीक आहे, ऑक्झॅलिक ॲसिडमध्ये. पोस्टमॉर्टम अपेरन्स काय दिसतं, स्कार्लेट म्युकोज ऑफ GIT, म्युकस मेम्ब्रेन ऑफ माउथ, टंग, फॅरिंग्स, इसोफॅगस में है विथ ब्लीच अँड हॅज स्कार्लेट अपियरन्स. किडनी शो एडिमा, कंजेशन विथ द ऑक्झॅलेट क्रिस्टल इन रिनल ट्यूब्यूल विथ नेक्रोसिस इन द PCT प्रॉक्सिमल कॉन्व्हर्टेड ट्यूब्यूल. मेडिकल इम्पॉर्टन्स काय आहे ऑक्झॅलिक ॲसिडचं, तर ॲक्सिडेंटल पॉइझनिंगमध्ये कॉमनली यूज करतात, सुसायडल पॉइझनिंगमध्ये रेअर आणि होमिसायडल पॉइझनिंगसाठी यूज करतात. यूजेस काय तर ब्लिचिंग आणि क्लिनिंग एजंटमध्ये त्याचा यूज होतो. इंक रिमूव्हर, रस्ट रिमूव्हर, मेटल पॉइझनिंग आणि क्लिनिंग ब्रास किंवा कॉपर आर्टिकल्ससाठी आपण याचा यूज करत असतो. नेक्स्ट आहे आपला कार्बोलिक ॲसिड म्हणजेच फिनॉल, C6H5OH, त्याला फिनॉल किंवा बेन्झिनॉल असं म्हणतं. ठीक आहे, काय आहे तर ॲरोमॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे विथ द मॉलिक्युलर फॉर्म्युला 6,6H5OH. इट इज व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड आणि कसा आहे तो व्हॉलेटाईल आहे. सिनॉनिम्स काय, फिनॉल, हायड्रॉक्सी बेन्झीन. ठीक आहे, असं याचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, नंतर काय वेगळं प्रॉपर्टीज, कलरलेस, प्रिझमॅटिक, निडल लाईक स्ट्रक्चर दॅट टर्न्स पिंक अँड लिक्विफाय वेन एक्सपोज टू एअर. त्याचा रंग कसा होतो, तर एअरला आपण एक्सपोज करतो तर पिंक, जो त्याचा कलर आहे तो कसा होतो, पिंकिश होतो. अँड स्वीटिश बर्निंग टेस्ट, इम्पॉर्टंट आहे स्वीटिश बर्निंग टेस्ट अँड फिनॉल लाईक स्मेल असते याची. आणखी काय म्हटलेलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड फिनॉल इज डार्क ब्राऊन लिक्विड अँड कंटेन इम्प्युरिटीज लाईक क्रिसॉलमध्ये त्याचे इम्प्युरिटीज असतात. लायझॉल इज 50% सोल्युशन ऑफ क्रिसॉल इन सॅपोनिफाईड व्हेजिटेबल ऑइल. हाऊएवर फिनॉल इज 8 times more toxic than the Lysol. डेटॉल काय तर क्लोरिनेटेड फिनॉल विथ टर्पिनिऑल. ठीक आहे, हाऊसहोल्ड फिनॉल जे असतात म्हणजे आपण जिचं यूज करतो घरामध्ये ते 5% फिनॉल इन वॉटर असतं. जेवढं कॉन्सन्ट्रेटेड त्याचं इफेक्ट आपल्या बॉडीवर होत नाही. तर ॲब्झॉर्प्शन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशनमध्ये दिलं याचं. फिनॉल ॲब्झॉर्ब होते कशा थ्रू, तर स्किन, गॅस्ट्रिक म्युकोजा, पर रेक्टम, पर वजाइना आणि रेस्पिरेटरी ट्रॅकच्या थ्रू. Phenol is converted into hydroquinone and the pyrocatechol and excreted through the urine. Traces are exaggerated by the lungs, salivary gland and skin. Fetal dose किती सांगितलं आहे, 2 grams of crystal, 25 to 50 ml of household phenol. Fetal period किती सांगितलं आहे, 34 hours. Mechanism of action काय म्हटलेलं आहे ना, phenol has local as well as systemic action. Locally it acts as a corrosive agent and when absorbed it causes the CNS depression, metabolic acidosis आणि renal failure त्याच्यामध्ये दिसतो. Carbolic acid has a great penetrating power and the त्याच्यामध्ये काय होतं तर ते जे प्रोटीन आहे आपलं त्याला काय करतो, कोॲग्युलेट करत असतो. नेक्स्ट बघू आपण, फिनॉल हॅव पॉवरफुल अँटीपॅरेटिक इफेक्ट सिमिलर टू दी अदर सॅलिसिलेट्स. फिनॉल्स अँड द डेरिव्हेटिव्ह फिनॉल कॉजेस द मिथॅनोग्लोबिनेमिया. ठीक आहे, साइन अँड सिम्टममध्ये आपण लोकल आणि सिस्टमिक बघू. लोकलमध्ये काय होतं तर वेन अप्लाय द स्किन ऑन म्युकोजा इट कॉजेस द बर्निंग पेन, numbness, tingling, anesthesia. It causes the corrosion and produces the white scar which falls off in a few days, leaving brown the स्टेन एरिया. सिस्टमिकमध्ये काय होतं, GITमध्ये डिस्टर्बन्स होतं त्याच्यामुळे नमनेस, ॲनेस्थेशिया, नॉसिया, वोमिटिंग. ठीक आहे, हेपॅटिक फेल्युअर. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये रेस्पिरेशन इज स्लो अँड लेबर्ड. CNSमध्ये हेडेक, गिडीनेस, अनकॉन्शियसनेस, कन्वर्जन कोमा. युरिनमध्ये युरिन मे बी कलरलेस बट ऑन एक्सपोजर टू एअर टर्न ग्रीन ड्यू टू द ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल मेटाबॉलिझम. नंतर the hydroquinone and the pyrocatechol may cause the pigmentation in the cornea and various cartilage as a condition called the ochronosis. ठीक आहे, मॅनेजमेंट काय म्हटलं आहे, जर स्किन जर त्याचं मॅनिफेस्टेशन झालं असेल विषाचं तर पॉयझनचं तर वॉश विथ अनडायल्युटेड पॉलिइथायलिन ग्लायकॉल. नंतर व्हेंटिलेटरी सपोर्ट द्यायचा आहे, IV फ्लूइड देऊ शकतो अँड वॅसोप्रेसर टू सपोर्ट दी ब्लड प्रेशर. इंजेक्शन जर केलं असेल आपण पॉयझनचं तर स्टमक वॉश देऊ शकतो विथ सोडियम किंवा मॅग्नेशियम सल्फेटच्या सोल्युशनने. नंतर लिडोकेन फॉर द व्हेंट्रिक्युलर अरेथमिया. बेन्झोडायझेपिन देऊ शकतो आपण सीझर्सच्या केसेसमध्ये. अँड ट्रीट मिथॅनोग्लोबिमिया इफ द मिथॅनोग्लोबिमिया इज मोर दॅन 30%, इंजेस्ट मिथेन ब्लू. ठीक आहे, एक्सचेंज ट्रान्सफ्युजन मे बी निडेड इफ द मिथॅनोग्लोबिया इज मोर दॅन 70%. पोस्टमॉर्टम अपियरन्समध्ये काय सांगितलं याचं, तर फिनॉल लाईक स्मेल येते बॉडीची. कोरिजन ऑफ स्किन ॲट अन अँगल ऑफ माउथ, चीन. कोरिजन आर इनिशियली व्हाईट बट टर्न्स ब्राऊन इन कलर. स्प्लॅशिंग मे बी नोटेड. टंग व्हाईट स्वलन. म्युकोजा ऑफ स्टमक टफ व्हाईट ग्रे. नंतर कोरुगेटेड अँड अरेंज इन लॉन्जिट्युडनल फोल्ड्स अँड लुक लेदरी. म्युकोस मेम्ब्रेन ऑफ माउथ, थ्रोट, लिप्स आर सोडन व्हाईटन और ॲश ग्रे. युरिन ऑन एक्सपोजर टू एअर टर्न्स कशी तर ग्रीन होऊ शकते.
मेडिकल इम्पॉर्टन्स काय तर ॲक्सिडेंटल पॉयझनिंग, सुसायडल पॉयझनिंग, होमिसाईडमध्ये याचा यूज करतात. युजेस काय आहे तर ॲज अ अँटीसेप्टिक यूज करू शकतो, डिसइन्फेक्टंट म्हणून याचा यूज करतात घरामध्ये, मॅन्युफॅक्चर ऑफ प्लास्टिकमध्ये सुद्धा याचा यूज करत असतात. ठीक आहे. तर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट आहे फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड काय तर इझिली अवेलेबल इन ओपन मार्केट बिकॉज ऑफ इट्स वाईड यूज इन द रबर इंडस्ट्री फॉर द प्रोसेसिंग ऑफ लॅटेक्समध्ये याचा यूज होतो. बिकॉज ऑफ द इझी अवेलेबिलिटी इन केस ऑफ ॲक्सिडेंटल ऑर सुसायडल पॉयझनिंग बाय फॉर्मिक ॲसिड देर इज म्हणजे जास्त त्याच्यामध्ये डेथ नाही होत. ठीक आहे. प्रॉपर्टीज काय सांगितले तर इज अ कलरलेस पंजंट लिक्विड, इट बर्न्स अँड इट डेंजरस caustic to the skin. Formic acid also known as formalic acid or the methanoic acid. Strongly acidic taste. It melts at 8.38 and boils at 101 degrees Celsius. Specific gravity किती सांगितले 1.20. टॉक्झिकोलॉजी जर हा फॉर्मिक ॲसिड कोरोजिव्ह असला, कोरोजिव्ह बरोबर काय आहे तर इरिटंटसुद्धा आहे, बट रिलेटेडली नॉन टॉक्सिक पण डायल्युटेड. आपण त्याला डायल्यूट करून जर केला तर तो नॉन टॉक्सिक आहे. इट हॅज गॉट स्ट्रॉंग अँटीसेप्टिक प्रॉपर्टी अँड इज यूज ॲज अ फंगीसाईड म्हणून यूज करतात. फिटल डोस किती 50 to 200 ml. साइन अँड सिम्पटम काय सांगितले तर रेट्रोस्टर्नल बर्निंग. ठीक आहे. नंतर काय म्हटलं याने चेस्ट पेन, ॲब्डोमिनल पेन, हिमॅटिमेसिस, हिमॅट्युरिया, कोमेटिंग, कॉम्प्लिकेशन म्हणजे GI परफोरेशन, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होऊ शकतो. डायग्नोसिस काय सांगितलं तर टोलन्स टेस्ट. ट्रीटमेंट काय अँटीटोड, फोमेपिझोल, डिमल्संट, इमेसिड कॉन्ट्राइंडिकेटेड सांगितले. त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड 1 mg/kg IV 4 hourly इंटरवल फॉर दिस 6 doses. म्हणजे डायलिसिस करायचं पेशंटचं. नेक्स्ट टॉपिक आहे आपला ॲसिटिक ॲसिड. सिनॉनिम्स काय सांगितलं ॲसिटिक ॲसिडचे तर इथेनॉइक ॲसिड किंवा इथिलिक ॲसिड म्हटलेलं आहे. प्रॉपर्टीज काय आहेत कलरलेस, व्होलाटाईल लिक्विड विथ पंजंट ऑर्डर. प्युअर ॲसिटिक ॲसिड काय तर आईस लाईक सॉलिड बिलो 160 degree Celsius. अबोव दिस टेम्परेचर इट इज कलरलेस लिक्विड. इन डायल्यूट फॉर्म इट इज ॲक्ट ॲज आपण त्याला काय म्हणतो व्हिनेगर म्हणतो असतो ॲसिटिक ॲसिडला. फिटल डोस घ्यायचा 50 to 100 ml. कॉन्सन्ट्रेटेड. फिटल पिरियड अबाउट 48 hours. मेकॅनिझम ॲक्शन काय सांगितलेलं आहे तर कोरोजिव्ह इन कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म, इरिटंट इन डायल्यूट फॉर्म. त्यामुळे काय होऊ शकतं हिमोलिसिस, हिमॅनोग्लोबिनिया, रिनल फेल्युअर, डिसेमिनेटेड इंट्रावेस्क्युलर कोॲग्युलेशन, मेटाबॉलिक ॲसिडोसिस अँड लिव्हर डिस्फंक्शन, ऑफर इन सिस्टमिक ॲब्झॉर्प्शन कॉजेस. ठीक आहे. साइन अँड सिम्पटम काय सांगितलं आहे परफोरेशन ऑफ इसोफॅगस, एक्स्ट्रीम इरिटेशन ऑफ आय अँड नोज, शॉक ड्यू टू द मायोकार्डियल इन्फाक्शन अँड मॅसिव्ह इंटेस्टायनल ब्लिडिंग. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ किटन बॉडीज आणि रिनल फेल्युअर होऊ शकतो याच्यामध्ये. ट्रीटमेंट काय सांगितलेलं आहे जर अफेक्टेड एरिया जर कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्याला काय करायचं वॉशआउट करायचं आहे विथ वॉटर. गिव मिल्क ऑर मिल्क ऑफ मॅग्नेशिया. नंतर प्रोटॉन पंप इनिबिटर, टेनेक्झॅमिक ॲसिड द्यायचं आणि अँटीबायोटिकचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ऑक्सिजन यांची इनहेलेशन थेरपी द्यायची आहे. पोस्टमॉर्टम अपिअरन्समध्ये काय सांगितलं मॅसिव्ह लिव्हर नेक्रोसिस, डिजनरेटिंग अँड स्वेलिंग ऑफ रेनल ट्युब्युलर इपिथेलियम. नेक्स्ट आहे आपला अल्कलीज आणि स्ट्रॉंग अल्कलीज आणि स्ट्रॉंग ॲसिड. अल्कलीमध्ये काय तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम हायड्रॉक्साईड. अल्कली पॉइझनमध्ये काय सांगितले प्रॉपर्टीज आणि तर अमोनिया काय आहे कलरलेस गॅस विथ पंजंट ऑर्डर. इट इज कंडेन्स टू अ लिक्विड ॲट 33.40 degree Celsius. द फॉर्म्युला केमिकल फॉर्म्युला NH3. अमोनियम हायड्रॉक्साईड इज अ लिक्विड containing about 30% ammonia. Other poroized alcohols occur in white powder or a colorless solution. Mechanism action काय सांगितलं तर in concentrate form alkali act as a corrosive, in dilute form they act as a irritant. Strong alkali produces the liquefaction necrosis, causes saponification of fat and dissolved protein, thus causes the deep penetration in the tissue resulting in extensive tissue destruction. नंतर प्रोडक्शन ऑफ अल्सर मोर कॉमन आहे याच्यामध्ये. इसोफॅगस इज मोर कॉमनली अफेक्टेड दॅन द स्टमक, रिझल्टेड इन द स्ट्रक्चर फॉर्मेशन ऑर द परफोरेशन. टाईप ऑफ मटेरियल इंजेस्टेड मे रिझल्ट इन द व्हॅरिंग डिग्री ऑफ म्हणजे लोकेशन ते इंजुरीची जी लोकेशन असेल ती पण व्हॅरी करेल. पेट्रोल डोस किती सांगितलं सोडियम कार्बोनेटचा 30 ग्राम, पोटॅशियम कार्बोनेटचा 15 ग्राम. ठीक आहे. नेक्स्ट सोडियम हायड्रॉक्साईड 5 ग्राम सांगितलेलं आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड 5 ग्राम आणि अमोनिया 30 ml. फिटल पिरियड 24 hours. साइन अँड सिम्पटम काय सांगितलं केमिकल बर्न्स ऑफ द स्किन ग्रेश होते, सोपी आणि नॅक्रोटिक एरिया, पर्किंग आणि सिव्हिअर पेन. इनहेलेशनमध्ये काय सांगितलं इरिटेशन ऑफ आय अँड वॉटरिंग, कफ, ब्रेथलेसनेस, रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये एडिमा सापडतो, इन्फ्लेम सापडतात. त्याच्यानंतर एडिमा स्पॅझम मे ऑकर इन त्याच्यामुळे काय होऊ शकते पेशंटची डेथ होऊ शकते. इंजेक्शनमध्ये काय सांगितलं तर कॉस्टिक टेस्ट अँड बर्निंग पेन, ॲब्डोमिनल पेन, वोमिटिंग होऊ शकते, अल्कलाइन रिॲक्शन होऊ शकते, डायरिया, टेनेस्मस, लीव्स, म्युकस मेम्ब्रेन किंवा ओरल कॅव्हिटी, टंग अपियर सॉफ्ट, स्वोलन अँड ब्लीच किंवा बोगी. द म्युकोज ऑफ GI साउथ इज swollen, soft and grayish or bleach and slope off easily. Esophagus is affected commonly than the stomach, result in the dysphagia, drooling and hematemesis.
अल्कली इंड्यूस इंजुरी दिसू शकते आपल्याला इसोफॅगसमध्ये. मॅनेजमेंट काय तर लोकल जर असेल तर वॉश द अफेक्टेड एरिया विथ कोपियस वॉटर. जर इंजेक्शन केलं असेल त्याचं तर अल्कलीचं तर मिल्क ऑफ वॉटर 1 to 2 ग्लास मे बी गिवन टू द डायल्यूट द अल्कली. असेस द इंजुरी ऑफ इसोफॅगस अँड सिम्टमॅटिक ट्रीटमेंट त्याच्या पेशंटला. पोस्टमॉर्टम अपिअरन्समध्ये काय दिसतं, अम्बुलाइक ऑर्डर मे बी परस्यू because of mouth, tongue, esophagus and stomach with bleach and sodden with the areas of necrosis. Esophagus may show the esophagitis or perforation, pulmonary edema, inhalation किंवा स्किन ॲप्लिकेशन त्याच्यामुळे काय होतं केमिकल बनू शकतं. नंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड, तर सिनोनिम्स काय तर कॉस्टिक पोटॅश, लाई किंवा पोटॅशियम हायड्रेट. केमिकल नेम काय त्याचं पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं KOH. काय आहे तर ऑर्डरलेस आहे, व्हाईट और स्लाइटली येल्लो, फ्लॅकी और लंपी सॉलिड which is often in the water solution. It is used in making soap as an electrolyte in the alkaline batteries and in electroplating, lithography and paint and varnish removal यूज करतात. सिम्टम्स काय सांगितले याचे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड कॅन अफेक्ट वेन इनहेल अँड बाय पासिंग थ्रू द स्किन. पोटॅशियम हायड्रॉक्साईड इज अ हायली कोरोसिव्ह केमिकल अँड कॉन्टॅक्ट सिव्हिअरली इरिटेट अँड बर्ड द स्किन अँड आय लिडिंग टू दी आय डॅमेज. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण जर एक्सपोजर केलं सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्याच्यामध्ये काय होतं, हेडेक, डिझिनेस, नॉझिया, वॉमिटिंगसारखे आपल्याला रिॲक्शन दिसतात. कॉन्टॅक्ट कॅन इरिटेट द नोज अँड थ्रोट. इनहेलिंग पोटॅशियम हायड्रॉक्साईड कॅन इरिटेट द लंग्स. हायर एक्सपोजर मे कॉजेस अ बिल्डअप फ्लूइड इन द लंग्स, त्यामुळे काय होऊ शकतो पल्मनरी एडिमा. पोटॅशियम हायड्रॉक्साईड मे कॉज स्किन ॲलर्जी. ट्रीटमेंट काय सांगितलं आहे, कॉन्टॅक्ट झाला असेल तर क्विकली ब्रश ऑफ एक्सेस केमिकल फ्रॉम द फेस. Immediately flush with large amount of water for at least 30 minutes, lifting up and lower lid. Remove the contact lenses if worn while flushing. Skin contact जर असेल तर quickly remove contaminated clothing. Immediately blot or brush off excess chemical. Wash gently with a large amount of soap and for at least 30 minutes. ABC care, fluid through the IV line and surgical removal burn scan. ठीक आहे. सोडियम हायड्रोक्साईडमध्ये कॉस्टिक सोडा, लाय, सोडा लाय अँड दी सोडियम हायड्रेट. फीचर काय सांगितलेले आहे, सोडियम हायड्रॉक्साईड इज द व्हाईट नॉन कंबस्टिबल सॉलिड दॅट ॲब्सॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द एअर. When the solid is in contact with the water, it may generate sufficient heat to ignite the combustible material. The solid and its solutions are corrosive. Sodium hydroxide is odorless. This odor provides no warning of hazardous concentration. Toxicity काय होऊ शकते, सोडियम हायड्रॉक्साईड इज स्ट्रॉंगली इरिटेटिंग अँड कोरोसिव्ह. इट कॅन कॉज द सिव्हिअर बर्न अँड परमनंट डॅमेज टू एनी टिश्यू when in contact with this. त्याच्यामुळे काय होतं, हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन हेन्स कॅन कॉज द बर्न इन द आय विच मे लीड टू द परमनंट आय डॅमेज होतो. इनहेल सोडियम हायड्रॉक्साईड असेल तर त्याच्यामुळे स्वेलिंग होऊ शकते लॅरिंगमध्ये आणि अकोमोडेशन ऑफ फ्लूइड होऊ शकते लंगमध्ये. ठीक आहे. सिम्टम काय सांगितले जातं, स्ट्रीटोर, वॉमिटिंग, टूलिंग, ॲबडॉमिनल पेन. अर्ली सिम्टम्स सोडियम हायड्रॉक्साईड इंजेक्शन. Injection may lead to the perforation of gastrointestinal tract and shock. Sodium hydroxide does not produce the systemic toxicity. It helps effect are due to its corrosive nature. मॅनेजमेंट काय असेल तर स्किन किंवा क्लोथच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर क्लोथिंग रिमूव्ह करायची आहे, स्किन वॉश आउट करायची आहे, आय बी फ्लूइड सपोर्ट द्यायचं आहे, त्याला रेस्पिरेटरी अँड कार्डिओस्कोपिक सपोर्ट द्यायचा आहे. देर इज नो अँटीडोट फॉर द सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक्सपॅक्झिएंट दिलं आपल्याला, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, तर तेवढे इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त आपण त्याच्यामध्ये त्याचे जे पोस्टमॉर्टम अपेरन्स आहे आणि मेडिकल लिगल इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामध्ये बघू आपण. ठीक आहे. पहिले मॅनेजमेंट काय तर रिमूव्ह पेशंट फ्रॉम द वेटेटेड एन्व्हायरमेंट, ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. नंतर बेन्झोडायझेपिनचा यूज करायचा कन्व्हर्जनच्या केसेसमध्ये. फिजिकल ॲक्टिव्हिटी सर्टन टू मिनिमाइज द इन्सिडन्स ऑफ सर्टन सेरिब्रल डिमायलिनेशन, मॅनिटॉल फॉर द सेरिब्रल एडिमा. पोस्टमॉर्टम अपेरन्स काय तर पिंकिश कलरेशन ऑफ स्किन अँड म्युकोजा, पिंकिश कलर पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी. Blister may be present on the dependent part of the body such as calves, buttocks, wrist आणि knee. Froth at the mouth and nostril. Features of asphyxia. ब्लड कसं दिसतं तर पिंकिश रेड किंवा फ्लुइडी. ठीक आहे. इंटरनल ऑर्गन पिंकिश रेड, पल्मनरी एडिमा, पेट्युलर हेमोरेजेस इन व्हाईट मॅटर अँड द पुटामिन. ठीक आहे. नेक्रोसिस ऑफ बेसल गँग्लिया स्पेशली ग्लोबस पॅलिटस. मेडिकल इम्पॉर्टन्स काय याचं, ॲक्सिडेंटल डेथ होऊ शकते आणि सुसाईडमध्ये त्याचं यूज होऊ शकते. तर कार्बन डायऑक्साईड नुसतं बघू शकतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.04%. आपण हेवी असतो, वॉटरलेस असतो, कलरलेस गॅस आहे, त्याला ड्रायसने सुद्धा म्हणतात इन सॉलिड फॉर्म. ठीक आहे. त्याच्यामध्ये साइन अँड सिम्टम्स काय आहे तर हेडेक, डिझिनेस, कन्फ्युजन, नॉझिया, वॉमिटिंग, डिस्पनिया, डिस्टर्बन्स ऑफ विजन, टॅकिकार्डिया, इन्क्रीज हार्ट रेट, ब्लड प्रेशर, कॉन्स्ट्रिक्शन, कन्वर्जन, पॅलिसिस ऑफ द रेस्पिरेटरी सेंटर. मॅनेजमेंटमध्ये काय सांगितले तर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ऑक्सिजन सपोर्टिव्ह मेजर. पोस्टमॉर्टम अपेरन्समध्ये काय सांगितलं, सायनोसिस, फ्रोथ ॲट द माउथ अँड नोस्ट्रिल, कंजेशन, पेट्युलर हेमोरेजेस, डार्क फ्लूइड ब्लड आणि वेनस इंगोर्चमेंट.
मेडिको लिगल इम्पॉर्टन्स काय आहे, ॲक्सिडेंटल डेथ वर्कर वर्किंग इन अ डीप वेल, डंप अँड पीट, ओव्हर क्राउडिंग इन इल व्हेंटिलेटेड रूम. ठीक आहे. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यामध्ये आपण बघू जे आपले फॉस्फरस असते. फॉस्फरस पॉइझनिंगमध्ये काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. फॉस्फरसचे 2 टाईप सांगितले यांनी, येलो आणि व्हाईट फॉस्फरस. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात, प्रोटोप्लाझ्मिक पॉयझन. त्याच्यामुळे अफेक्ट काय होतं, सेल्युलर ऑक्सिडेशन अफेक्ट होतं. आणि रेड फॉस्फरस. ठीक आहे. जी फिटल डोस आहे त्याचा किती सांगितलं, 60 to 120 mg सांगितलेलं आहे. फिटल पिरियड 4 to 10 hours. ठीक आहे. आता आपण बघू याचं मेकॅनिझम ॲक्शन काय आहे. फॉस्फरस हेपॅटोटॉक्सिक आहे, कार्डिओटॉक्सिक आहे. इट कॉजेस द फॅटी इन्फिल्ट्रेशन, नेक्रोसिस ऑफ लिव्हर अँड किडनी. लोकल ॲप्लिकेशन, इट कॉजेस द सिव्हिअर इरिटेशन, बर्न इंजुरीज इन स्किन अँड द म्युकोसा. ॲब्झॉर्ब कुठनं होतो हा फॉस्फरस, ॲब्झॉर्ब क्विकली वेन द स्टमक कंटेन फॅटी फूड. आफ्टर ॲब्झॉर्प्शन इट इज डिस्ट्रीब्युटेड टू ऑल द ऑर्गन वेन इट इज रिटेन अँड मेटाबॉलाइज्ड टू द hypophosphate. The hypophosphate is excreted to the urine. Small part is excreted unchanged to the fecal and the expired air. साइन अँड सिम्पटम काय सांगितले, 2 स्टेज सांगितले याच्यामध्ये, ॲक्यूट पॉयझनिंग आणि क्रॉनिक पॉयझनिंग. ॲक्यूटची जी फर्स्ट स्टेज आहे, जी पिरियड आहे त्याचं 8 to 10 days. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर GIT डिस्टर्बन्स, वॉमिटिंग, डायरिया, ॲबडोमिनल पेन, गार्लिक ऑर्डर. इम्पॉर्टंट आहे गार्लिक ऑर्डर. ठीक आहे. वॉमिटर स्टूल मे बी ल्युमिनस इन द डार्क. काय होतं, ल्युमिनिसिटी त्याला येते. सेकंड स्टेजमध्ये सेकंड सिम्पटम्स मे सबसाईड, बट थर्ड स्टेजमध्ये काय दिसतं, जे सिम्पटम्स आहे फर्स्ट स्टेजचे तेच रिअपिअर होतात विथ द इन्क्रीज सेव्हिरिटी वाढलेली असते. टेंडर अँड इनलार्ज लिव्हर, जॉन्डिस, हिपॅटिक फेल्युअर, प्युरायटिस, इन्सेफेलोपॅथी, कन्वर्जन आणि रिनल फेल्युअर. नेक्स्ट इज क्रॉनिक पॉयझनिंग ऑकर ड्यू टू द लॉंग टर्म एक्सपोजर. त्याच्यामुळे काय होतं, नॉझिया, वॉमिटिंग, डायरिया, इरुक्टेशन अँड द ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट. Initially, there is a toothache in caries tooth with the swelling of gum. There is a loosening of teeth, slopping of gum followed by the necrosis, sequestration and osteomyelitis of the mandible, the wasting of muscle, anemia, jaundice, faucet jaw, important आहे, glass jaw. त्याच osteomyelitis म्हणतात लोअर जॉ ड्यू टू द क्रॉनिक फॉस्फरस पॉयझनिंग. MCQ मध्ये येतो. फॉसी जॉ कशामध्ये असतो, तर फॉस्फरस पॉयझनिंगमध्ये. ट्रीटमेंट काय आहे, डू नॉट गिव्ह मिल्क और ऑइली और फॅटी फूड टू द ड्रिंक. त्याच्यामुळे काय होतं की त्याचं ॲब्झॉर्प्शन आहे ते वाढतं, बिकॉज इट इज विल एनहान्स द ॲब्झॉर्प्शन ऑफ फॉस्फरस. गॅस्ट्रिक लवाज सांगितलं विथ द पोटॅशियम पर मॅग्नेट 1:5000. नंतर IV सपोर्ट, फ्लूइड ट्रान्सफ्युजन इफ नीडेड, विटामिन K, कॅल्शियम, ग्लुकोनेट डायझे फॉर द हायपोकॅल्पिमिया, बेंझोडायझिपिन फॉर द कन्वर्जन. पोस्टमॉर्टम अपीयरन्समध्ये काय सांगितलं आहे, पेटलीचे हिमोरेज, जॉन्डिस, गार्लिकी ऑर्डर ऑफ गॅस्ट्रिक कंटेंट. Gastric mucosa is yellowish or greenish white in color and is softened. Gastric content emits luminous dark in the dark. Liver is enlarged, Duffy in consistency, uniformly yellow and contain many hemorrhagic area in the parenchyma. ठीक आहे. जे आपले हार्ट, किडनी आहे किंवा व्हॉलंटरी मसल्स आहे त्याच्यामध्ये काय दिसतं, तर फॅटी डिजनरेशन दिसतं. और मायक्रोस्कोपी हेपॅटोसेल्युलर नेक्रोसिस अँड द कोलेस्टेसिस आर सीन. मेडिको लिगल इम्पॉर्टन्स काय, ॲक्सिडेंटल पॉयझनिंग दिसू शकते, सुसायडल किंवा होमिसायडल पॉयझनिंग. आता मिसिल आयसोसायडल पॉयझनिंगमध्ये जनरल फीचर काय सांगितले याची, इम्पॉर्टंट नाही आहे आपल्याला. आपण आपला नेक्स्ट टॉपिकच बघू, इम्पॉर्टंट जो आहे मोस्टली आपल्याला विचारतात, केरोसिन पॉयझनिंग. ठीक आहे. केरोसिनचा उपयोग आपण बघतो घरगुती कामासाठी केला जातो, ॲज अ फ्यूल म्हणून त्याचा उपयोग करतात. जर आपण केरोसिनची पॉयझनिंग झाली तर बर्निंग सेन्स इन माउथ, फॅरिंग्स, नॉझिया, वॉमिटिंग, ठीक आहे, गिडीनेस, ब्लड विजन, पेल और साइन ऑफ फेस, डिस्निया, ड्राउझीनेस, डिपनिंग टू स्टपर, कोमा आणि डेथ होऊ शकते. प्युपिल कसे असतात त्याच्यामध्ये, पहिले कॉन्स्ट्रिक्टेड होतात, देन डायलेट. माइल्ड टॅकेपनिया अँड कफी टू डिस्निया, सायनोसिस अँड पल्मोनरी एडिमा. डायग्नोसिस काय आहे, चेस्ट एक्सरे, ॲस्पिरेशन निमोनिया. फिटल डोस किती सांगितलं, 10 ml ऑफ केरोसिन, मोर दॅन 10 ml. फिटल पिरियड फ्यू आवर्स. ट्रीटमेंट काय आहे, तर सक्शन द सिक्रेशन फ्रॉम द एअरवे, oxygenation, evaluation maintains the ventilatory status of the patient. Stomach wash is contraindicated due to the risk of aspiration. काय स्टमक वॉशच्यामध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड सांगितलं आहे. लिक्विड पॅराफिन अँड स्मॅश बनाना, इट डिले द ॲब्झॉर्प्शन. ते जे असतं बनाना वगैरे बल्की फ्रूट आहे ते काय करतात, ॲब्झॉर्प्शन डिले करतात. अँटीबायोटिक्स यूज करू शकतो आणि कॉर्टिकोस्टेरॉइड्स सुद्धा यूज करू शकतो. पोस्टमॉर्टम अपीयरन्स काय सांगितलं, देअर मे बी ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस. Order of the material may be observed in the content of stomach and lung. Pulmonary edema, bronchopneumonia are present. Degenerative changes in the liver and the kidney. Other signs of asphyxia may be seen. Medical legal importance काय, तर केरोसिन इज सुसायडल पर्पज, होमिसायडल मध्ये डावरी डेथमध्ये होतो. ठीक आहे. डावरी डेथच्या केसेसमध्ये आपण बघतो. आणि ॲक्सिडेंटल पॉयझनिंग इन दी यंग चिल्ड्रन.
आता आपण बघू ॲग्रिकल्चर, जी ॲग्रोकेमिकल पॉयझनिंग असते ती मोस्ट कॉमन आहे इंडियामध्ये. ठीक आहे. ते जे ऑर्गनोफॉस्फरस कंपाऊंड्स असतात त्याचा आपण उपयोग करतो शेतीच्या कामासाठी, जसे विविध पेस्टिसाइड्स यूज करतो, इन्सेक्टिसाइड्स यूज करतो इन ॲग्रिकल्चर. आणि होममध्ये सुद्धा आपण TPP, HTP, OMPA, पॅराथिओन यूज करत असतो. ते काय तर व्हेरी लिथल आहेत आणि यूज करतात मोस्ट कॉमनली सुसायडल आणि होमिसायडल पर्पजसाठी. सो मॅलाथियनचा डोस किती सांगितलं 60 ग्राम, आपल्याला एकच इम्पॉर्टंट आहे. फेटल पिरियड सांगितलं 24 hours. आता आपण बघू याच्यामध्ये साइन अँड सिम्टम्स काय. कॅरेक्टरिस्टिक स्मेल येतो, ऑर्गनोफॉस्फरसची, नॉझिया, वॉमिटिंग, पेन इन ॲब्डोमेन, डायरिया, लॅक्रिमेशन, स्वेटिंग, ब्रॉन्कियल सिक्रेशन, ब्लरिंग ऑफ विजन, पिन पॉइंटेड प्युपिल, इम्पॉर्टंट आहे MCQ त्याच्यावरती, क्रॅम्प्स, कन्फ्युजन, कन्वर्जन आणि कोमा. नेक्स्ट इज कॉज ऑफ डेथ काय होऊ शकते त्याच्यामध्ये, रेस्पिरेटरी फेल्युअर, सेरेब्रल हायपोक्सिया, हायपरथर्मिया आणि हिपॅटिक फेल्युअर. ट्रीटमेंट काय आहे तर रिमूव्ह द कंटॅमिनेटेड क्लोथिंग, वॉश द स्किन विथ सोप अँड वॉटर, गिव्ह प्लेंटी ऑफ वॉटर टू द पेशंट, आर्टिफिशियल रेस्पिरेशन, रेसस्किटेशन, अँटीडोट ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये ॲट्रोपिन सल्फेट 2 mg IV पर 10 minute अप टू द ॲट्रोपिनायझेशनपर्यंत आपल्याला द्यायचं त्याला. सपोर्टिव्ह मेजर्स, ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स, वायटल मॅनेजमेंट. पोस्टमॉर्टम अपिअरन्समध्ये काय दिसतं, इन्सेक्टिसाइड लाईक स्मेल, फ्रोथी मन्स अँड नॉस्ट्रिल्स, माउथ अँड नॉस्ट्रिल्स, सायनोसिस, कन्स्ट्रिक्टेड प्युपिल, स्टमक कंटेंट हॅव इन्सेक्टिसाइडल स्मेल, कंजेशन ऑफ ऑर्गन, पल्मोनरी अँड सेरेब्रल एडिमा, टॉक्सिक मायोकार्डायटिस. मेडिकल इम्पॉर्टन्स काय याचा, ॲज ॲक्सिडेंटल पॉयझनिंगमध्ये यूज होतो, सुसायडलमध्ये आणि होमिसायडलमध्ये याचा सुद्धा यूज करतात. ठीक आहे. इथे आपण जो आपला टॉपिक आहे इम्पॉर्टंट 12th चॅप्टर, त्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट जे पॉयझन्स आहेत सगळे ते आपण याच्यामध्ये बघितले. ठीक आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आपण याच्यामध्ये कवर केलेला आहे. फक्त तुम्हाला याच टॉपिकवरती क्वेश्चन्स येत असतील. ठीक आहे. थँक्यू.